नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स बाय सुशील सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षांमध्ये जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे, तर या पूर्वपरीक्षेसाठी आर्थिक आणि सामाजिक विकास या घटकाचा अभ्यास कसा करावा, बरोबर, यामध्ये कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, त्यावर आत्तापर्यंत कसे प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर, करंट अफेअर कसं विचारलं जातं इकॉनॉमिक्सवर, या सर्व घटकांवर आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे. बघा मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला काम करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणू शकेल. आणि आपण आजपासूनच आज रात्री बरोबर 9 ते 10 या वेळेमध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 जी 25 ऑगस्टला होणार आहे, त्यासाठी आपण संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू करत आहोत. आणि म्हणजे आजपासून सुरू होणारी ही जी सिरीज आहे, तर या सिरीजमध्ये आपण आजचा पहिला आपला कंटेंट असणार आहे लँड रिफॉर्म्स, भूसुधारणा. बघा, भूमी सुधारणा किंवा भूसुधारणा नावाचा जो कंटेंट आहे, यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. आणि या लेक्चरमध्ये म्हणजे आज रात्री जे लेक्चर होणार आहे, त्या लेक्चरमध्ये आपण भूसुधारणांवर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण आजच्या लेक्चरमध्ये 15 क्वेश्चन्सद्वारे समजून घेणार आहोत. संभाव्य प्रश्न असणार आहेत, त्यामुळे हेच प्रश्न आयोग विचारेल असं नाहीये, विचारू शकते. ठीक आहे. चला, पहिले आपण आज राज्यसेवा पूर्वपरीक्षेची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे समजून घेऊया, मग आपण आपल्या लेक्चरकडे जाऊया. त्यासाठी अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. चला मित्रांनो, बघा, सर्वात पहिले मित्रांनो, जर आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. का माहिती आहे का मित्रांनो? सिलेबस जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपण भरकटत नाही अभ्यास करत असताना, कारण की सिलेबस हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याद्वारे आपल्याला कोणकोणता कंटेंट करायचा आहे, कोणता कंटेंट करायचा नाही, या सर्व गोष्टी आपल्याला समजत असतात, बरोबर. मग आता बघा, राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला आपल्या विषयाचं नाव कुठंच अर्थव्यवस्था दिसणार नाही किंवा भारतीय अर्थव्यवस्था असंही दिसणार नाहीये. मग आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या सिलेबसमध्ये आपल्या विषयाचं नाव काय देण्यात आलेलं आहे, तर आपल्या विषयाचं नाव देण्यात आलेलं आहे आर्थिक आणि सामाजिक विकास, असं आपल्या या विषयाचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या विषयामध्ये तुम्हाला दिसतंय की इथं 5च कंटेंट देण्यात आलेले आहेत. किती कंटेंट दिलेले, जसं बघा, हा 1, 2, 3, 4 आणि 5, हे 5च कंटेंट दिलेले आहेत. आणि पुढं शब्द वापरलेला आहे, इत्यादी शब्द वापरलेला आहे, बरोबर. म्हणजे या 5 टॉपिक सोबतच आणखी काही घटक असू शकतात असं आयोगाचं म्हणणं आहे. पण आयोगाने ठळक सांगितलेलं आहे आपल्याला की हे 5 कंटेंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. जसं बघा, पहिला शब्द आहे शाश्वत विकास, ज्याला आपण काय म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं रे मित्रांनो, की भविष्यामधील ज्या पिढ्या जन्माला येणार आहे, तर त्यांचा विकास धोक्यात न टाकता आज आपण जो काही आपला विकास करणार आहोत त्यालाच काय म्हटलं जातं मित्रांनो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हटलं जातं, शाश्वत विकास म्हटला जातो. मग शाश्वत विकास हा कसा घडवून आणला जातो, बरोबर, तर हे आपल्याला या कंटेंटमध्ये समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आपण डिटेलमध्ये जेव्हा आपण याच्यावरचे संभाव्य प्रश्न बघू तेव्हा आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये चर्चा करणारच आहोत. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा जो घटक दिलेला आहे सिलेबसनुसार, तर तो दिलेला आहे दारिद्र्य. बघा मित्रांनो, विकासाच्या मार्गामधला सर्वात मोठा जो अडथळा ठरत आहे तर तो कोणता आहे, दारिद्र्य आहे. म्हणून दारिद्र्यावर राज्यसेवा पूर्वपरीक्षेला सर्वात जास्त महत्त्व दिलेले आहे. आणि जर तुम्ही ॲनालिसिस केलं PYQचं तर तुम्हाला असं आढळेल की दरवर्षी 1 ते 2 प्रश्न या टॉपिकवर विचारले जात आहेत. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर तर गेल्या काही वर्षांपासून 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जात आहेत. 2 ते 3 प्रश्न सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर हमखास विचारले जात आहेत. आणि पॉवर्टीवर 2 क्वेश्चन तर फिक्सच असतात, बरोबर. पुढे जाऊया आपण. पुढचा जो महत्त्वाचा घटक दिलेला आहे मित्रांनो, समावेशनाचा दिलेला आहे. तर इथं आपल्याला सामाजिक समावेशन आहे, आर्थिक समावेशन आहे, वित्तीय समावेशन आहे, असे 3 महत्त्वाचे घटक आपल्याला या समावेशनामध्ये समजून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे रे मित्रांनो, समावेशन म्हणजे काय आहे, इन्क्लुजन आहे. मग इन्क्लुजन म्हणजे काय असतं रे मित्रांनो, तर बघा, जेव्हा आपण विकासाला सुरुवात करतो किंवा विकास आपल्या देशाचा होत राहतो, तर अनेकदा असं होतं की विकासामध्ये समाजामधले काही घटक मागं राहून जातात,
बरोबर. तर या घटकांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठीच समावेशनाची प्रक्रिया राबवली जात असते. मग जसं बघा ना मित्रांनो, की भारत सरकारला काय करायचं होतं, की मध्यस्थांचं उच्चाटन करून सरकारद्वारे जनतेला जो काही लाभ मिळणार आहे, तर हा लाभ डायरेक्ट काय करायचा होता, प्रत्यक्ष जो लाभार्थी आहे त्याला मिळाला पाहिजे, यासाठी सरकारने डीबीटी नावाची योजना आणली होती, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नावाची. मग डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नावाची योजना काय म्हणते, की साधं सिंपल गणित आहे, की सरकारकडनं जो लाभ मिळत आहे एखाद्या लाभार्थ्याला, तर तो डायरेक्ट त्याच्या अकाउंटला गेला पाहिजे. बरोबर बरोबर. मग या योजनेमध्ये जर समजा मी लाभार्थी आहे, तर सरकारला जर मला पैसे टाकायचे असेल तर त्यासाठी माझं बँकेत अकाउंट असणं गरजेचं आहे. बरोबर. मग जेव्हा भारत सरकारला कळलं, की अरे भारतातल्या बऱ्याचशा लोकांचं बँकांमध्ये अकाउंटच नाहीये. बरोबर. मग त्यासाठी भारत सरकारला वित्तीय समावेशन करून घेणं गरजेचं वाटलं आणि म्हणून या वित्तीय समावेशनासाठीच भारत सरकारने जनधन नावाची योजना आणलेली होती. कोणती योजना आणली होती? जनधन योजना आणलेली होती. आणि या जनधन योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स अकाउंट बँकांमध्ये फॉर्म करण्यात आलेले होते. बरोबर. आणि मग सरकारने आता काय केलं, की भारतातल्या बऱ्याचशा व्यक्तींच्या बँकांमध्ये आता अकाउंट्स आले आणि त्या अकाउंटमध्ये आता सरकारद्वारे जे लाभ हस्तांतरित केला जात आहे तो डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंटला येत आहे. बरोबर. म्हणून समावेशन घडवून आणणं देशामध्ये किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला यावरनं समजत आहे. म्हणून बघा, या समावेशनावर पण दरवर्षी बघा बरं का मित्रांनो, दरवर्षी या समावेशनावर एक प्रश्न विचारला जात आहे. दरवर्षी किती प्रश्न विचारला जात आहे? एक प्रश्न विचारला जात आहे. बरोबर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे मित्रांनो, तर तो आहे लोकसंख्याशास्त्र. आणि या लोकसंख्याशास्त्रावर सुद्धा मित्रांनो 2 प्रश्न हमखास आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. मग लोकसंख्या, अनेकदा विद्यार्थी कन्फ्यूज होतो मित्रांनो, की लोकसंख्याशास्त्रालाच अनेकदा विद्यार्थी पॉप्युलेशन समजतात, लोकसंख्या समजतात. तर लोकसंख्या आणि लोकसंख्याशास्त्र हे 2 वेगवेगळे शब्द आहेत मित्रांनो. काय म्हणतो मी? लोकसंख्या आणि लोकसंख्याशास्त्र हे 2 वेगवेगळे शब्द आहेत मित्रांनो. या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. जसं बघा मित्रांनो, इथं लोकसंख्याशास्त्रामध्ये इथं म्हटलेले लोकांची जी संख्या आहे, बरोबर, आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, आणि विज्ञानामध्ये शोध लावले जातात. काय केलं जात असतं? शोध लावला जात असतो, अभ्यास केला जात असतो. म्हणजेच इथं लोकांची जी संख्या वाढत आहे, बरोबर, तर या लोकसंख्या वाढीचा अभ्यास इथं केला जाणार आहे. मग आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की या लोकसंख्याशास्त्रामध्ये आपल्याला कोणकोणते घटक करणं महत्त्वाचं आहे. तर बघा, लोकसंख्या घटकामध्ये आपल्याला लोकसंख्या वाढीचे सिद्धांत करावे लागणार आहे. बरोबर. त्यानंतर लोकसंख्या वाढीचे सिद्धांत कोणी कोणी मांडलेले आहेत त्या व्यक्तींचे नावं आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. त्यानंतर लोकसंख्या वाढीच्या अवस्था आहेत. बरोबर. लोकसंख्या वाढीच्या 5 अवस्था आहेत. त्या 5 अवस्थांमध्ये भारत कधी आणि कुठे होता. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, या 5 अवस्था समजल्यानंतर की लोकसंख्या वाढीची कारणं काय आहेत, लोकसंख्या वाढीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो. त्यानंतर लोकसंख्या जर वाढत आहे, बरोबर, तर ती लोकसंख्या विस्फोट नावाचा एक कन्सेप्ट आहे. लोकसंख्या विस्फोट कधी झालेला होता भारतामध्ये, बरोबर. या लोकसंख्या विस्फोटावर नियंत्रण आणण्यासाठी भारत सरकारने काही लोकसंख्या धोरणं जाहीर केलेली आहेत. बरोबर. मग ही लोकसंख्या धोरणं आपल्याला काय करायची आहेत, यामध्ये समजून घ्यायची आहेत. मी इथं कुठंच तुम्हाला म्हटलं नाही की भारताची लोकसंख्या किती आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, घनता किती, साक्षरता किती, लिंग गुणोत्तर किती, बाल लिंग गुणोत्तर किती, बरोबर, स्थलांतर कसं झालेलं आहे, तर मी या गोष्टीचा इथं कुठंच उल्लेख केलेला नाहीये. तर इथं जे लोकसंख्येशी संबंधित जे काही बेसिक डेटा आहे, जसं लोकसंख्येशी संबंधित असणाऱ्या संकल्पना आहे, की एकदा MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेला काय प्रश्न विचारण्यात आला होता, की एकूण जनन दर काय असतो, एकूण जनन दर काय असतो. मग आपल्याला पहिले जनन दर नावाचा जो कन्सेप्ट आहे हा माहिती पाहिजे. म्हणून लोकसंख्याशास्त्र या कंटेंटशी रिलेटेड आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय माहिती पाहिजे, की लोकसंख्येशी रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहे, की जन्मदर काय असतो, मृत्यूदर काय असतो, माता मृत्यूदर काय असतो, बालमृत्यूदर काय असतो, त्याच्यानंतर जनन दर काय असतो, साधारण जनन दर काय असतो, एकूण जनन दर काय असतो, बरोबर. अशा ज्या छोट्या मोठ्या ज्या कन्सेप्ट आहेत मित्रांनो, तर या आपल्याला डेमोग्राफिक्समध्ये शिकायच्या आहेत. आणि सामाजिक क्षेत्र पुढाकारामध्ये आपल्याला सर्वच गव्हर्नमेंट स्कीम्स आपल्याला शिकायच्या आहेत.
काय शिकायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये, सर्वच्या सर्व गव्हर्नमेंट स्कीम्स आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला या सिलेबसशी रिलेटेड गव्हर्नमेंटने जे जे काही स्कीम्स आणलेल्या आहेत, तर या सर्व स्कीम्स आपल्याला या सोशल सेक्टर इनिशिएटिव्हजमध्ये आपल्याला काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, हा होता मित्रांनो सिलेबस. ठीक आहे, यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे की मग या सिलेबसनुसार आपण रेफरन्स बुक कोणते वापरले पाहिजे. तर बघा मित्रांनो, जो कंटेंट आयोगाच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे की ज्याच्यामध्ये शाश्वत विकास आहे, दारिद्र्य आहे, समावेशन आहे, डेमोग्राफिक्स आहे, सामाजिक क्षेत्र पुढाकार आहे, तर याचा बेस्ट कंटेंट जो देण्यात आलेला आहे मित्रांनो, तर तो देसले सरांच्या पार्ट 2 मध्ये देण्यात आलेला आहे. बघा बरं का मित्रांनो, देसले सरांच्या पार्ट 2 मध्ये सगळ्यात बेस्ट पद्धतीने हा पार्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यासोबतच तुम्ही आपल्या ज्या काही नोट्स आहेत, बरोबर, तर आपल्या ज्या काही नोट्स आहेत तर त्या आपल्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. ठीक आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलवरनं तुम्ही ते डाउनलोड करू शकतात. ठीक आहे, कारण की तुम्हाला सिंपल आहे मित्रांनो, या सर्वच कंटेंट आपण एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघा, जसं आपण म्हटलं होतं ना की सिलेबसमध्ये इत्यादी शब्द दिलेला होता, की म्हणजे त्या 5 कंटेंट सोडून इतर जो काही कंटेंटवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्या कंटेंटसाठी तुम्ही बघा मित्रांनो, त्या कंटेंटसाठी तुम्ही एक तर कोळंबे सरांचं पुस्तक यूज करू शकतात किंवा देसले सरांचा पार्ट 1 तुम्ही यूज करू शकतात. पण आयोगाच्या सिलेबसनुसार जे कंटेंट दिलेले आहेत त्यासाठी तुम्हाला सेपरेटली किरण देसले सरांचा पार्ट 2च कामात येणार आहे. आणि मग ते 5 कंटेंट सोडून इतर कंटेंटसाठी तुम्ही एक तर कोळंबे सरांचं पुस्तक घ्या किंवा देसले सरांचा पार्ट 1 घ्या. पण मी तुम्हाला सांगेल, पार्ट 2 शिवाय तुम्हाला राज्यसेवेला जास्त मार्क मिळणार नाहीत, म्हणून पार्ट 2 तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. ठीक आहे, पुढे जाऊया. मग आता बघा मित्रांनो, आतापर्यंतचं जर आपण PYQ ॲनालिसिस केलं तर जास्त लांब जायचं नाही आहे मित्रांनो PYQ ॲनालिसिस करण्यासाठी. तर बघा 2020, 21, 22, 23 जास्तीत जास्त मागच्या 4 ते 5 वर्षांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं मित्रांनो की 2020 पासून ते 2023 पर्यंत दरवर्षी आयोगाने काय केलेले 15 प्रश्न आपल्याला विचारलेले इथे दिसत आहेत. जसं बघा ना, इथं 20ला 15 प्रश्न होते, 21ला 15 होते, 22ला 13 होते आणि 23ला 15 होते. आणि मी इथं खाली प्रश्न संख्या पण दिलेली आहे की 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 46व्या प्रश्नापासून ए सेट, लक्षात ठेवा ए सेट दिलेला आहे, बरोबर, जो आपल्याला ABCD जे आपल्याला 4 फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन पेपर अवेलेबल होतो, तर त्यापैकी आपल्याला ए सेट दिलेला आहे. आणि या ए सेटमध्ये 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 15 प्रश्न विचारले, ते 46व्या प्रश्नापासून ते 60व्या प्रश्नापर्यंत हे आपल्याला इकॉनॉमिक्सचे प्रश्न पाहायला मिळत आहे. म्हणजे मी इथं खाली ते प्रश्न कोणत्या प्रश्नापासून कोणत्या प्रश्नापर्यंत विचारण्यात आले होते ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे. पण त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे की हे जे 15 प्रश्न विचारले जात आहेत, तर यामध्ये आपल्याला आर्थिक घडामोडींशी संबंधित किती प्रश्न असतात, बरोबर. मग आर्थिक घडामोडींशी संबंधित आपल्याला बघा 2023ला एकही प्रश्न नव्हता, 22ला 1 प्रश्न होता, 21ला 1 प्रश्न होता आणि 2020ला 2 प्रश्न होते. म्हणजेच याचा अर्थ काय आहे मित्रांनो, की इथं आपल्याला हे PYQ ॲनालिसिस असं समजून सांगत आहे की सिलेबस सोबतच तुम्हाला अर्थव्यवस्थेशी संबंधित जे काही घडामोडी घडणार आहे, म्हणजे ज्या काही आर्थिक घडामोडी घडणार आहे देशामध्ये, विदेशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, तर त्या आपल्याला घडामोडी इकॉनॉमिक्सशी संबंधित करून जाणं गरजेचं आहे. कारण की दरवर्षी त्याच्यावर एखादा प्रश्न विचारला जात आहे. 2023ला तो विचारला गेलेला नाहीये, म्हणून 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला एखादा प्रश्न 100% आपल्याला आर्थिक घडामोडींशी संबंधित पाहायला मिळू शकतो. आणि त्यानंतर मी जसं म्हटलं ना तुम्हाला की याच्यामध्ये सामाजिक क्षेत्र पुढाकार नावाचा एक कंटेंट होता, आणि त्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला दरवर्षी गव्हर्नमेंटने ज्या ज्या काही महत्त्वाच्या स्कीम्स लॉन्च केलेल्या आहे किंवा ज्या काही जुन्या स्कीम्स आहेत ज्या आत्ताच्या बजेटमध्ये हायलाईट झालेल्या असतील, तर त्या स्कीम सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर त्यावरती बघा मित्रांनो, दरवर्षी 3 प्रश्न आपल्याला पाहायला विचारलेले मिळत आहे. फक्त 2022ला 1 प्रश्न विचारला. 2022चं वर्ष जर सोडलं मित्रांनो, तर दरवर्षी बघा 23ला 3 प्रश्न होते योजनांशी संबंधित, 21ला 3 प्रश्न होते, 20ला सुद्धा किती प्रश्न होते, 3 प्रश्न होते. मग समजून घ्या मित्रांनो की गव्हर्नमेंट स्कीम करणं आपल्याला किती गरजेचं आहे, की जर तुम्ही नुसते गव्हर्नमेंट स्कीम करून गेला आणि जर आर्थिक घडामोडी जर करून गेला, तरी तुमचे मित्रांनो 4 प्रश्न फिक्स तुमच्याकडनं सॉल्व्ह होणारच आहेत. आणि बाकी कंटेंट सिलेबस रिलेटेड कंटेंट करा, बरोबर. म्हणजे आपलं जे टार्गेट आहे मित्रांनो की आपल्याला 15 पैकी मिनिमम 12+ मार्क्स जर आणायचे असतील,
बरोबर 12+ मार्क्स जर तुम्हाला आणायचं असतील तर तुम्हाला आर्थिक घडामोडी आणि गव्हर्नमेंट स्कीम करणं गरजेचंच आहे. बरोबर, याला मोस्ट IMP करून ठेवायचं आहे मित्रांनो, की गव्हर्नमेंट स्कीम दरवर्षी डिक्लेअर केल्या जात असतात गव्हर्नमेंटकडनं आणि त्या आपल्याकडनं होणं गरजेचं आहे. त्या कोणत्या स्कीम्स आहेत ते सुद्धा आपण संभाव्य प्रश्नांमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. ठीक आहे, आणि संभाव्य प्रश्नांची जी आपली सिरीज आहे तर ती आज रात्री 9 ते 10 या वेळेत होणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो. मग बघा, आपण जर चॅप्टर वाईज ॲनालिसिस केलं मागच्या 3 वर्षांचं, तर बघा मित्रांनो, तर सिलेबसचा कंटेंट सोडून जो सिलेबसला 5 कंटेंट दिलेले होते ते 5 कंटेंट सोडून इत्यादी जो शब्द होता त्या इत्यादी शब्दांमध्ये खूप सारे घटक समाविष्ट होतात आणि त्याच्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. जसं बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नावर 2022 आणि 2023ला एकही प्रश्न नव्हता आणि बघा मित्रांनो, एकही प्रश्न नव्हता आणि 21ला एक प्रश्न विचारलेला होता. आता भरपूर दिवस झालेला आहे, राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न आलेला नाहीये, म्हणून कदाचित बघा मित्रांनो 2024ला होणाऱ्या 2024च्या पूर्वपरीक्षेला एखादा प्रश्न याच्यावर येऊ शकतो राष्ट्रीय उत्पन्नावर, कारण की 22 आणि 23ला सलग प्रश्न विचारलेला नाहीये, म्हणून राष्ट्रीय उत्पन्नावर एखादा प्रश्न येऊ शकतो. जसं बघा इथं 20ला दारिद्र्यावर प्रश्न नव्हता, 22ला आहे, 23ला आहे, बरोबर, म्हणून 24ला बघा ना मित्रांनो दरवर्षी प्रश्न विचारला जातोय. याचा अर्थ 2024च्या पूर्वपरीक्षेला सुद्धा 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला याच्यावर पाहायला मिळू शकतात. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन ह्या कंटेंट तुम्ही केला अथवा नाही केला तरी चालेल मित्रांनो, कारण की याच्यावर अधूनमधून कधीतरी प्रश्न येत राहतो. बरोबर, म्हणून याच्यावर आला तर आपल्याला येऊ शकतो, त्याच्यामुळे आपण याच्यासाठी प्रिपेअर असायला हवं. ठीक आहे, पुढे बघा, सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट जो आत्तापर्यंतच्या बघा मित्रांनो की 2020-21 म्हणजे 20-21-22चा जो पॅटर्न होता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न विचारण्याचा, तो थोडासा पॅटर्न आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे बदललेला आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर, तर आतापर्यंत फॅक्च्युअल प्रश्नांवर जास्त प्रश्न विचारले होते, जसं सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा जो कंटेंट होता त्याच्यामध्ये, पण आता हीच सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी घडवून आणायची यासाठी अनेक सिद्धांत मांडले गेलेले आहेत आणि या सिद्धांतांवर आत्ता 2023च्या पूर्वपरीक्षेला 4 प्रश्न आलेले होते मित्रांनो. 4 थेरीज आपल्याला विचारलं होतं, बॅलन्स ग्रोथ थेरी, अनबॅलन्स ग्रोथ थेरी, शुम्पीटर्स थेरी होती. बरोबर, तर अशा थेरीजवर प्रश्न विचारण्यात आलेले होते. म्हणून बघा मित्रांनो, यामध्ये आपण जो कंटेंट घेतलेला आहे तो आर्थिक वाढ, आर्थिक वाढीचे सिद्धांत आहेत आणि आर्थिक विकास आहे. तर या कंटेंटवर बघा मित्रांनो 2023ला 4 प्रश्न विचारलेले होते आणि 2021ला 1 प्रश्न विचारलेला होता. म्हणून येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर देखील परत 1 ते 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यानंतर मानव विकास सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. मानव विकासावर बघा मित्रांनो दरवर्षी 1-2 प्रश्न विचारले जात आहेत. 23ला नाही विचारलेला आहे, याचा अर्थ 24ला 100% याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर, त्यानंतर बघा शाश्वत विकास सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट मित्रांनो. 2023ला शाश्वत विकासावर प्रश्न नव्हता, पण शाश्वत विकासाच्या थेरीज रिलेटेड जो काही प्रश्न होता तो प्रश्न आपल्याला एक्झामला विचारलेला होता, जसं बॅलन्स ग्रोथ थेरी, अनबॅलन्स ग्रोथ थेरी वगैरे होतं. ठीक आहे, तर त्यावर विचारलेला होता, त्यामुळे आपण तो कंटेंट इकडे समाविष्ट केला, त्याच्यामुळे तो इथं कन्सिडर केलेला नाहीये. म्हणजेच शाश्वत विकासावर सुद्धा दरवर्षी 2 क्वेश्चन फिक्स असतात मित्रांनो. बरोबर, मग आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण एवढे जरी कंटेंट केले तरी तुमचे किती 3 आणि 3 6 कंटेंट आहे. 6 कंटेंटवरचे तुमचे 6 प्रश्न फिक्स झालेले आहेत. ठीक आहे, पुढे बघा. त्यानंतर जमीन सुधारणा नावाचा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो, त्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जातो. जसं बघा ना, हा आहे तुमचा 2023, 2022 आणि हा आहे 2021. बरोबर, तर जमीन सुधारणांवर सुद्धा एक प्रश्न 100% विचारला जातो. आता काय करायचं आहे त्याची सुद्धा स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. या प्रत्येक कंटेंट इथं जेवढे कंटेंट दिलेले आहेत या सर्व कंटेंटवर आपण संभाव्य प्रश्न फॉर्म केलेले आहेत आणि तेच संभाव्य प्रश्नांचा अभ्यास कसा करायचा आहे. बरोबर, त्या म्हणजे संभाव्य प्रश्नांमधून त्या कंटेंटचा अभ्यास कसा करायचा यासाठीच आपण संभाव्य सिरीज सुरू केलेली आहे. ठीक आहे, हे आज रात्री तुम्हाला समजून जाणार. आजचा आपला पहिला कंटेंट असणार आहे आजच्या लेक्चरचा जमीन सुधारणा. मग जमीन सुधारणांमध्ये काय करायचं, बरोबर, कसे प्रश्न आलेले आहेत आणि कसे प्रश्न येऊ शकतात याची डिटेलमध्ये चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये, रात्रीच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. पुढे बघा, समावेशन आहे. समावेशनावर दरवर्षी एक प्रश्न विचारला जातो, म्हणून यावर्षी सुद्धा एक प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. शहरीकरण, नागरीकरणावर बघा जसं दिसतंय मित्रांनो तुम्हाला दरवर्षी प्रश्न विचारला जातोय, म्हणून याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो.
बरोबर. सध्या लोकसंख्याशास्त्रावर एकही प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता, म्हणून येणाऱ्या एक्झाममध्ये परत याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो, कारण की सलग 3 वर्ष प्रश्नच नसेल तर या चॅप्टरकडे काय केलेलं होतं, आयोगाने दुर्लक्ष केलेलं होतं असं आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लोकसंख्येवर देखील अधूनमधून एखादा प्रश्न येत असतो. त्यानंतर लिंगभाव अर्थसंकल्प, जेंडर बजेट. तर बघा मित्रांनो, यावर्षी काय झालेलं आहे, गेल्या 2 वर्षांपासून लिंग म्हणजे जेंडर जे बजेट आहे, या जेंडर बजेटवर दरवर्षी प्रश्न विचारला गेलेला आहे. जसं बघा ना, 2022ला प्रश्न होता, 23ला प्रश्न होता, बरोबर. म्हणून 24ला देखील प्रश्न येऊ शकतो, म्हणून यावर देखील एक प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर बघा, भाववाढ आहे, इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशनला 2023वर प्रश्न नव्हता, म्हणजे 24ला परत एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा, नियोजन आहे, पंचवार्षिक योजना आहे. पंचवार्षिक योजनांमध्ये प्लॅनिंगला महत्त्व दिलेलं आहे, म्हणून इथं नीती आयोगावर बघा, 22ला प्रश्न नव्हता, पण 21ला 2 प्रश्न होते, 23ला 2 प्रश्न होते आणि 24ला देखील एखादा 1 किंवा 2 प्रश्न येऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटचा कंटेंट की ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो असा कंटेंट म्हणजे कोणता आहे, 1991चा आर्थिक धोरण आहे. हे जे कंटेंट आहे मित्रांनो, याच्यामध्ये बरेचसे जे कंटेंट आहे याच्यामध्ये अधूनमधून प्रश्न विचारले जातात, बरोबर. आणि ते प्रश्न आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया मित्रांनो. मग बघा मित्रांनो, की जर तुम्हाला आपल्या नोट्स जर हव्या असतील किंवा आपल्याला जी PYQ सिरीज आपण राबवत आहोत, त्या PYQ सिरीजची जी काही PDF आहे, नवीन आपण जे 200 क्वेश्चन फॉर्म केलेले आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, तर हे प्रश्न तुम्हाला या यूट्यूब चॅनलला मिळणार आहे. इकॉनॉमिक्स बाय सुशील सर नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला तुम्हाला हे कंटेंट काय मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याचं नाव आहे इकॉनॉमिक्स ट्युटोरियल्स. नीट लक्षात ठेवा मित्रांनो, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते आहे इकॉनॉमिक्स ट्युटोरियल्स आहेत. आणि आपलं फेसबुक पेज जे आहे त्याचं नाव सुद्धा काय आहे, इकॉनॉमिक ट्युटोरियल्स आहे. आणि आपलं इन्स्टाचा जो ID आहे तर तो सुशील ES_23/2307 हा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया मित्रांनो. बघा, मग हे तर झाला होता आपल्याला रेफरन्स बुक. पण मी तुम्हाला सांगितले की मग जर आता अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं राहतं की सर आम्ही समजा आम्हाला 2024चा पॅटर्नचा अभ्यास नाही करायचा आहे, आम्हाला 2025च्या पॅटर्नचा अभ्यास करायचा आहे, बरोबर. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार आम्हाला अभ्यासाची तयारी करायची आहे. आमचं टार्गेट 2024 नसून आमचं टार्गेट 2025 आहे. तर ज्यांचं टार्गेट 2025 आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे मित्रांनो, बघा मी तर NCERT सुद्धा घेतले आहे, ओल्ड स्टेट बोर्ड घेतले, न्यू स्टेट बोर्ड घेतलेले आहेत, बरोबर. मग आता बघा मित्रांनो, याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे की कोणकोणत्या चॅप्टरसाठी कोणकोणता आपल्याला कंटेंट वाचायचा आहे हे सगळं मी इथं मेन्शन केलेलं आहे. जसं बघा मित्रांनो, की इथं दिलेले अर्थव्यवस्थांचे प्रकार, त्याची वैशिष्ट्ये, यासाठी NCERTचं 10th स्टँडर्डचं 2nd चॅप्टर आपल्याला वाचायचं आहे. ओल्ड स्टेट बोर्डचं 10th स्टँडर्डचं 1st चॅप्टर वाचायचं आहे आणि न्यू स्टेट बोर्डचं 11th स्टँडर्डचं 1st चॅप्टर आपल्याला वाचायचं आहे, असं मी इथं दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे मी इथं काय केलेलं आहे, हा चार्ट देण्याचा एकच उद्देश होता की जे विद्यार्थी 2025ची तयारी करत आहे, बरोबर, जे विद्यार्थी 2025ची तयारी करत आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे मित्रांनो, की हे कंटेंट महत्त्वाचे आहे की त्यांनी बेसिक कुठून वाचावं. आणि बेसिक वाचायचं आहे, जर मला एखादं पर्टिक्युलर चॅप्टरच वाचायचं आहे तर ते चॅप्टर NCERT कोणत्या NCERT मधून वाचायचं आहे, कोणत्या ओल्ड स्टेट बोर्डमधून वाचायचं आहे, कोणत्या न्यू स्टेट बोर्डमधून वाचायचं आहे. असं काही कंपल्शन नाही आहे की तुमच्याकडे ओल्ड स्टेट बोर्ड असलं पाहिजे, न्यू स्टेट बोर्ड असलं पाहिजे इकॉनॉमिक्ससाठी. तर त्यासाठी काही एवढं इसेन्शियल नाही आहे. तुमच्याजवळ जे स्टेट बोर्ड असेल, मग ते ओल्ड असेल तरी चालेल, न्यू असेल तरी चालेल. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, मी साईडला होतो, 2 मिनटं तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून काय करायचं आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये हे चॅप्टर्स करण्यासाठी तुम्हाला जे बेसिक बुक्स आहे त्याचे चॅप्टर्स कुठून करायचे आहे हे तुम्हाला समजणार आहे. मी 2 मिनटं बाजूला होतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि काय करायचं, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे. ठीक आहे. बघा आता, ठीक आहे, घेतलाय स्क्रीनशॉट. चला जाऊया पुढं. व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आणि मग स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा, परत याचाही स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे. व्हिडिओ पॉज करा मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून मग स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट जाऊया. परत याचाही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. जवळपास 19 मी कंटेंट घेतलेले आहेत. ठीक आहे. आता ठीक आहे मित्रांनो, झालंय तुमचं. तर आता बघा,
आता महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, की बऱ्याच विद्यार्थ्यांना होतं काय, की चला ठीक आहे सर, आम्हाला सिलेबस समजलेला आहे, आम्हाला PYQ किती आहेत, किती दरवर्षी किती किती प्रश्न आलेले आहेत हे समजलं, कोणकोणत्या चॅप्टरवर किती किती प्रश्न आलेले आहे, अधूनमधून येणारे प्रश्न असणारे टॉपिक कोणकोणते आहे हे सगळं समजलेलं आहे. आता आम्हाला अभ्यासाची सुरुवात करायची आहे. मग अभ्यासाची सुरुवात करताना कोणत्या चुका करायला नको, बरोबर, आणि कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. तर समजून घ्या मित्रांनो, त्यासाठी ही जी कंटेंट आहे, हा कंटेंट जो आहे हा मोस्ट IMP आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या नोटबुकच्या पहिल्या पेजवर हे 5 पॉईंट तुम्ही लिहूनच ठेवले पाहिजे, की इकॉनॉमिक्सचा जर तुम्ही अभ्यास करत आहात तर इकॉनॉमिक्सच्या अभ्यासामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट आहे, की पहिला कंटेंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे काय, की इकॉनॉमिक्सचा तुम्ही कोणताही जो कन्सेप्ट तुम्ही करणार आहात तर तो तुम्हाला योग्यरित्या समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर. जो महत्त्वाचं कन्सेप्ट आहे मित्रांनो, कन्सेप्टवर फोकस असलं पाहिजे. कसं, त्याचं लगेच मी तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा, एक प्रश्न आलेला होता मित्रांनो, एक प्रश्न आलेला होता की प्रतिमानसी उत्पन्न जे असतं, बघा बरं का, प्रतिमानसी उत्पन्न जे असतं, एक स्टेटमेंट होतं, प्रतिमानसी उत्पन्न हे लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शविते. बघा, एक सिंपल वाक्य होतं मित्रांनो, प्रतिमानसी उत्पन्न हे लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शविते. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्हाला इथं 2 कन्सेप्ट माहिती पाहिजे, बरोबर. दोघांपैकी एक जरी कन्सेप्ट तुमचा क्लिअर असता तरी तुमचं उत्तर क्लिअर झालं असतं. तुम्हाला विचारलं होतं की योग्य विधान कोणतं, अयोग्य विधान कोणतं, असा प्रश्न होता आणि त्यामध्ये तुम्हाला हे वाक्य योग्य आहे की अयोग्य हे ठरवायचं होतं, बरोबर. मग आता तुम्हाला काय माहिती पाहिजे मित्रांनो, प्रतिमानसी उत्पन्न हा जर कन्सेप्ट तुमचा क्लिअर असता तरी तुम्हाला सीमांत उत्पन्न हा कन्सेप्ट माहिती नसता तरी तुम्हाला याचं उत्तर सॉल्व्ह करता आलं असतं. कारण की इथं 2 कन्सेप्ट आहे, सीमांत उत्पन्न आणि प्रतिमानसी उत्पन्न, बरोबर. तर आता सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, की यामध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट काय होता हे समजणं गरजेचं आहे. हा कन्सेप्ट माहिती असता तर तुमचं उत्तर चुकलं नसतं. तर आता बघा मित्रांनो, प्रति म्हणजे काय रे मित्रांनो, पर. प्रति म्हणजे काय, पर, बरोबर. मानसी म्हटलेलं कॅपिटा आणि उत्पन्नालाच म्हणतो आपण इन्कम, पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम म्हणजेच काय, दरडोई उत्पन्न. यालाच आपण दुसऱ्या शब्दामध्ये काय म्हणू शकू, दरडोई उत्पन्न. मला सांगा मित्रांनो, आता सगळ्यांना दरडोई उत्पन्न म्हणजे काय किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती होतं. काय माहिती होतं, सगळ्या विद्यार्थ्यांनी पाठ करून ठेवलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या. काय केलेलं आहे तुम्ही, पाठ काय केलेलं होतं, राष्ट्रीय भागिले काय, राष्ट्रीय उत्पन्न भागिले काय केलेलं होतं, लोकसंख्या केलेलं होतं. आता हे दरडोई उत्पन्नाचा फॉर्म्युला प्रत्येकाला पाठ होता, पण विद्यार्थी कन्फ्यूज कुठं झाले की हे सीमांत उत्पन्न आहे का. तर यासाठी एक बेसिक कॉमन सेन्स होता मित्रांनो, की तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीय उत्पन्न हे देशाचं एकूण उत्पन्न असतं, देशाचे एकूण उत्पन्न असते, बरोबर. आणि भागिले आपण काय करतोय, लोकसंख्या करतोय, बरोबर. आणि बघा मित्रांनो, एक कन्सेप्ट आहे, आपण जेव्हा गणितामध्ये होतो, गणितामध्ये जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा सरासरी काढायचा असतो, बघा बरं का, जेव्हा आपल्याला गणितामध्ये एखाद्या गोष्टीचा सरासरी काढायचा असतो तर आपण काय करतो रे मित्रांनो, की एकूण जे काही उत्पन्न असेल किंवा एकूण जी काही बेरीज असेल, वजाबाकी असेल, जे काही असेल, तर त्या एकूण या घटकाला आपण कशाने भाग देतो, लोकसंख्येने भाग देतो. कशाने भाग देतो, लोकसंख्येने भाग देतो. म्हणजे एकूण उत्पन्नाला जर आपण लोकसंख्येने भाग दिला तर आपल्याला सरासरी उत्पन्न कळणार आहे. कोणतं उत्पन्न कळणार आहे, सरासरी उत्पन्न कळणार आहे. एकूण उत्पन्न म्हणजेच देशाचं एकूण उत्पन्न आहे आणि देशाचं एकूण उत्पन्न म्हणजेच काय असतं, राष्ट्रीय उत्पन्न असतं. म्हणजेच दरडोई उत्पन्न जे काही असतं, बघा मित्रांनो, दरडोई उत्पन्न जे काही असतं तर ते लोकांचं कोणतं उत्पन्न असतं, सरासरी उत्पन्न असतं. कोणतं उत्पन्न असतं, सरासरी उत्पन्न असतं. मग सिंपल गोष्ट होती मित्रांनो, इथं सीमांत शब्द वापरलेला आहे म्हणून 90% विद्यार्थी कन्फ्यूज झाले आणि उत्तर चुकवून आले. सिंपल कन्सेप्ट होता, फॉर्म्युला पार्ट होता, पण फॉर्म्युला पार्ट असून सुद्धा तुमचं उत्तर चुकलेलं होतं. याचा अर्थ काय, कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर असणं गरजेचं आहे. झालं क्लिअर, पहिला पॉईंट समजला मला, की इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना तुम्ही कुठलाही कन्सेप्ट शिकून घ्या पण तो प्रॉपर समजून घ्या.
प्रॉपर नसेल समजला तर तुम्हाला आपलं यूट्यूब चॅनल आहे, इथं आपण छोटे छोटे कन्सेप्ट आपण घेऊन त्याच्यावर व्हिडिओज तयार करत असतो. ठीक आहे, तुम्ही त्यासाठी आपलं चॅनल फॉलो करू शकतात. पुढे बघा, नेक्स्ट पॉईंट आपला काय होता की काही ठराविक आकडेवारी पाठ करणं आवश्यक आहे. एक्झाम्पल इथं दारिद्र्य विषयक समित्या दिलेल्या आहेत. मग ठराविक आकडेवारी पाठ करणं, ठराविक आकडेवारी म्हणजे कोणती रे मित्रांनो, जसं दारिद्र्य विषयक समित्या. मग दारिद्र्य विषयक समित्यांमध्ये जसं तेंडुलकर समिती आहे बघा, तेंडुलकर समिती आहे. या तेंडुलकर समितीने काय केलं होतं, 2011-12 या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं होतं. सॉरी, दारिद्र्याचं प्रमाण काय केलेलं होतं, मोजलं होतं. बरोबर. मग 2011-12 मध्ये या समितीला बघा, ग्रामीण भागाची जी दारिद्र्य रेषा होती, ग्रामीण भागाची दारिद्र्य रेषा ही 816 रुपये होती आणि शहरी भागाची जी दारिद्र्य रेषा होती ती 1000 रुपये होती. कोणत्या भागाची? शहरी भागाची. बघा, ग्रामीण भागाची दारिद्र्य रेषा किती होती? 816 रुपये होती. शहरी भागाची दारिद्र्य रेषा किती होती? 1000 रुपये होती. आणि यानुसार या समितीला संपूर्ण भारतामध्ये 21.9% दारिद्र्य आढळलं. किती टक्के दारिद्र्य आढळलं? 21.9% दारिद्र्य आढळलं. मग मला सांगा मित्रांनो की ही जी समिती आहे, ही समिती आतापर्यंत दारिद्र्याची आपल्याला जी काही आकडेवारी प्राप्त झालेली आहे तर त्यामध्ये सर्वात जवळची आकडेवारी आपल्याला 2011-12 ची विचारलेली आहे. 2011-12 नंतर दारिद्र्याच्या आकडेवारी आपल्याला मिळालेली नाहीये. म्हणजेच ही जी समिती आहे ही शेवटची आकडेवारी आपल्याला सध्या दर्शवित आहे. म्हणून बघा मित्रांनो, तुम्हाला 2020 पासून ते 2023 पर्यंत तुम्ही जेवढ्या पूर्व परीक्षा बघितल्यात किंवा मुख्य परीक्षा बघितल्यात, या सर्व परीक्षांमध्ये या समितीवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहे. ही समिती आहे आणि एक सी रंगराजन समिती आहे. कारण की या सी रंगराजन समितीने सुद्धा 2011-12 याच आर्थिक वर्षासाठी दारिद्र्याचं मोजमाप केलेलं होतं. म्हणून या दोन समित्यांवर आतापर्यंत सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. बरोबर. मग मला सांगा मित्रांनो, इथनं यांच्यानंतर एकही नवीन समिती स्थापन झालेली नाहीये. बरोबर. आणि जी समिती स्थापन झाली होती नीती आयोगाची, बरोबर, अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखालील, तिने काही दारिद्र्याचं मोजमाप केलेलं नाहीये. म्हणजेच लेटेस्टच्या समित्या याच दोन आहे ज्यांनी दारिद्र्याची आकडेवारी दिलेली आहे. बरोबर. म्हणून याच आकडेवारीवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार. मग मला सांगा मित्रांनो, इथनं पुढे तुम्ही 4 वर्षानंतर जरी परीक्षा दिली तरी ही आकडेवारी बदलणार आहे का? नाही, ही आकडेवारी कधीच बदलणार नाही. आणि याच समित्यांवर दरवर्षी प्रश्न रिपीट होणार आहे. मग जर यांच्यावर प्रश्न रिपीट होणार असेल तर ही आकडेवारी तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे की नाही? बरोबर. जर उत्तर चुकवायचं नसेल तर पाठ करावं लागेल. ठराविक आकडेवारी आहे, ही कधीच बदलणारी नाहीये, म्हणून तुम्हाला पाठ करावं लागेल. पुढे बघा, संकल्पनांशी संबंधित चालू घडामोडी करणं तुम्हाला गरजेचं आहे. मग संकल्पनेशी संबंधित चालू घडामोडी कोणतं? तर एक साधं सिंपल एक्झाम्पल देतो. जसं तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शिकणार, शाश्वत विकास तुम्ही लक्ष्य तुम्ही शिकणार आहात. बरोबर. शाश्वत विकास नावाच्या कंटेंटमध्ये तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स शिकायचे आहेत. मग या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचं टार्गेट काय आहे आपलं की 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030 पर्यंत आपल्याला हे जे टार्गेट्स आहेत हे अचीव करायचे आहेत. हे टार्गेट्स काय करायचे आहेत? आपल्याला अचीव करायचे आहेत. बरोबर. मग या टार्गेटमध्ये बघा मित्रांनो, या टार्गेटमध्ये आपल्याला 17 ध्येय दिलेली आहेत. किती ध्येय दिलेली आहेत? 17 ध्येय दिलेली आहेत. मग ही 17 ध्येय पूर्ण होत आहे की नाही हे मोजण्यासाठी एक इंडिकेटर दरवर्षी डिक्लेअर केला जातो, ज्याला म्हटलं जातं सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट. काय म्हटलं जातं त्याला? सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट. आता हा जो रिपोर्ट आहे हा 2023 चा आलेला आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023 चा आलेला आहे. बरोबर. यानुसार हे 17 जे ध्येय आहेत हे ध्येय प्राप्त करण्यामध्ये कोणता देश आघाडीवर आहे, कोणता देश पिछाडीवर आहे, भारत कुठं आहे, बरोबर, हे सर्व या इंडिकेटरमध्ये दिलेलं आहे. मग जर आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ह्या कन्सेप्ट शिकत असू तर यासोबतच या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सशी रिलेटेड येणारं जे करंट अफेअर आहे, बरोबर, हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके, पुढे जाऊया.
अर्थव्यवस्थेशी संबंधित चालू घडामोडी. मग जसं आपण बघितलं की जेव्हा तुम्ही चालू घडामोडी नावाचा कंटेंट करता, तर त्या चालू घडामोडी नावाच्या कंटेंटमध्ये आर्थिक घडामोडी नावाचा टॉपिक असतो, बरोबर. मग त्या आर्थिक घडामोडीमध्ये आपल्या देशाशी संबंधित आर्थिक घडामोडी असतात, राज्याशी संबंधित आर्थिक घडामोडी असतात, नंतर आंतरराष्ट्रीय स्तराशी संबंधित काय असतात, आर्थिक घडामोडी असतात, त्यासुद्धा करणं आपल्याला गरजेचं आहे, बरोबर. आणि त्यानंतर बजेट आणि आर्थिक पाहणी अहवाल हे तर अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. दरवर्षी बजेट जेव्हा सादर झालेला असतो त्यावेळी 1 ते 2 प्रश्न बजेटवर विचारलेच जात असतात. मग हा बजेट भारताचा पण जाहीर केला जातो आणि महाराष्ट्राचा पण जाहीर केला जातो. पण आजपर्यंत महाराष्ट्राच्या बजेटवर पूर्व परीक्षेला फार कमी प्रश्न, मूळतः प्रश्न विचारलेलाच नाही आहे. सर्वात महत्त्वाचे प्रश्न कशावर विचारलेले, भारताच्या अर्थसंकल्पावर प्रश्न विचारले जातात. म्हणून एक वेळ तुम्ही महाराष्ट्राचा अर्थसंकल्प स्किप केला पूर्व परीक्षेसाठी तरी चालेल, पण भारताचा अर्थसंकल्प स्किप करून चालणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं, आर्थिक पाहणी अहवाल जो आहे हा तुम्हाला बघा, हा मुख्यतः तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. कोणता, आर्थिक पाहणी अहवाल जो असतो हा तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. समजलं. तर एवढे पॉईंट्स तुम्हाला अभ्यास करत असताना इकॉनॉमिक्सचा लक्षात ठेवावे लागणार आहेत. ठीक आहे. होप सो तुम्हाला या सर्व गोष्टी समजलेल्या असतील की इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना काय करायचं, कोणतं चॅप्टर करायचं, कुठून करायचं, कसं करायचं, अभ्यास करताना कोणकोणती काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. ओके, पुढे जाऊया. ठीक आहे. मग तुम्ही आपल्या या चॅनलला फॉलो करू शकतात. ठीक आहे मित्रांनो. तर आता बघा मित्रांनो, हा कंटेंट समजलेला आहे तुम्हाला. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, की आता संध्याकाळच्या लेक्चरला तुम्हाला लाईव्ह यावं लागणार आहे. 9 ते 10 या वेळामध्ये आपण काय करणार आहोत, हा कंटेंट भूमी सुधारणा किंवा भू सुधारणा नावाचा जो कंटेंट आहे याच्यावर अभ्यास कसा करायचा, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्यावर संभाव्य प्रश्न येणाऱ्या एक्झामला कसे विचारले जाऊ शकतात या संबंधी आपण प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू सो मच मित्रांनो. बाय बाय.